नमस्कार, मोना टेलिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चौबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। 31 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने ठिकठिकाणी बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी। मुदत वाढवून मिळावी, अनेक ठिकाणी करण्यात आली मागणी। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने घेतला पुढाकार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन। सिल्लोड येथील तहसील कार्यालय परिसर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या विळख्यात, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। आणि फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी। 31 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असल्याने सोमवार रोजी भोकरदन येथे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठी सोमवार दिनांक 31 जुलै ही शेवटची तारीख दिल्यानं, तसेच पीक विमा फॉर्म हा ऑफलाईन भरण्यास मुभा दिल्यानं शेतकऱ्यांनी बँकांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र भोकरदन शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी शाखांसमोर दिसून आलं। पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाची पिके चांगली येतील अशी अपेक्षा केली असतानाच पुन्हा पावसाने डोळे वटारले आहेत। यापुढे जर पावसाने दडी मारली तर पुढे काय, या विवंचनेमध्ये सध्या तरी शेतकरी आहेत। त्यामुळे शेतकरी ऐपत नसतानाही पिकांचा विमा काढण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत। सुरुवातीला ऑनलाईन व आता ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा सरकारने दिली आहे। त्यामुळे मागील 2-3 दिवसापासून शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गर्दी केली आहे। विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असूनही रविवार रोजी बँकेला पीक विमा भरण्यासाठी सुट्टी नव्हती। सोमवार 31 जुलै ही शेवटची तारीख असल्यानं बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गर्दी वाढल्यानं पोलिसांना प्राचारण करण्यात आलं होतं। दरम्यान 31 जुलै रोजी सर्वच शेतकरी पीक विमा भरू शकत नसल्यानं पीक विमा भरण्यासाठी तारीख वाढवून मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवार रोजी पीक विमा भरण्यासाठी बँक व महासेवा केंद्रात गर्दी केल्याचे दिसून आले। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी प्रमाणात गर्दी होतीये। त्यामुळे बँकेबाहेर लांबलचक रांगा सकाळी 9 वाजेपासून लागल्याचं दिसून आलं। बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेचे इतर काम झपाट्याने आटपून पीक विमा भरण्यासाठी येत असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजावून सांगून विम्याला लागणारी कागदपत्रे व्यवस्थित भरून घ्यावी लागतात। या बँकांसमोर लागलेल्या गर्दीमुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भराडी बीटचे जमादार विजय चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। वृत्तप्रतिनिधी शैलेंद्र अग्रवाल, भराडी। अजिंठा बुलढाणा राज्य रस्त्यावर सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे पडलेले खड्डे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने बुजवण्यात आले असून या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे। सिल्लोड तालुक्यातील नावलौकिक असलेल्या शिवना बाजारातील अजिंठा बुलढाणा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत। हे खड्डे बुजवण्यासाठी शेवटी आता संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतलाय। यापूर्वी सुद्धा संभाजीराजे जयंतीला एका अंध दाम्पत्याला आर्थिक मदत करून गावातील गणेश काळे यांच्या सहकार्याने हे अंध दाम्पत्य दत्तक घेऊन ब्रिगेडने जयंतीचा नवा पायंडा पाडला होता। आता यावेळी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष सागर पाटील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिगेडच्या युवकांनी खड्डे बुजविण्याचं काम सोमवार रोजी हाती घेतलंय। अजिंठा बुलढाणा राज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं वृत्त अलीकडेच माध्यमातून प्रसिद्ध झालंय। त्यामुळे हस्तांतरणाच्या नावाखाली सिल्लोडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती टाळण्यासाठी कारण शोधून काढलं। ही प्रक्रिया सुरू असली तरी रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करणार कोण, असा खडा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। अजिंठा बुलढाणा राज्य रस्त्यावरील शिवना बसस्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याला मागील 2 वर्षापासून जीवघेण्या खड्ड्यांचं लागलेलं ग्रहण सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने हात झटकल्यानं हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। गतवर्षी झालेल्या पावसात साचलेल्या पाण्यामुळे एटीएम सुविधा केंद्र व स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेसमोर रस्ता पुरेपूर वाहून गेलाय। त्यानंतर या ठिकाणी मुरुमाचा भराव टाकण्यात आला, पण रस्त्यापलीकडे पाणी वाहून जागाच नसल्यानं पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्या जाऊन तलावाचं स्वरूप प्राप्त होतं। दरम्यान वाहनधारकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्यानं 2 वर्षात दुचाकी घसरून या ठिकाणी तब्बल 10 ते 12 अपघात झाले। या संदर्भात वाहनधारक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, मात्र त्याचा फायदा झाला नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने अथवा ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी चाऱ्या खोदून पाणी वाहून जाण्यास वाट करून द्यावी अशी मागणी जोर धरतीये। दरम्यान दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाचं सरकार असताना ही महत्त्वाची कामे होण्यासाठी सत्ताधारी पक्षाने कंबर कसायला हवी होती
परंतु या कामात काँग्रेस व भाजपची चिरीमिरी असल्यानं शिवण्याचा विकास कोसदूर असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कारनामे सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असताना प्रशासन डोळे मिटून शांत का, असा प्रश्नही संबंधितांनी उपस्थित केला आहे. नावलौकिक असणाऱ्या शिवण्या गावात विकासाच्या बाबतीत ही दशा असेल तर जनतेने अजून काय करावं, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे भारत काळे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे दादाराव वायाळ, सचिन राऊत, कृष्णा काळे, ऋषिकेश देशमुख, संतोष काळे, निलेश जगताप, अनिल काळे आदींनी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. सिल्लोड शहरातील तहसील कार्यालय परिसरात बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असून हे तहसील कार्यालय आहे की बेशिस्त वाहनांचा अड्डा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयामध्ये दररोज हजारो अभ्यंगतांची मोठी गर्दी नियमित पाहायला मिळते. त्याचबरोबर कार्यालयाच्या परिसरामध्ये नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने बेशिस्तपणे पार्किंग केलेली आढळतात. या बेशिस्त पार्किंगमुळे अभ्यंगतांना वाहनांसह तहसीलच्या मुख्य गेटमधून आत जाताना मोठी कसरत करावी लागते. मात्र या समस्येकडे तहसील प्रशासनाकडून नेहमीच डोळेझाक केली जाते. वृत्तदर्शनच्या वतीने या बेशिस्त पार्किंग संदर्भात सातत्याने बातम्या प्रसारित केल्या आहेत. मात्र निगरगट्ट प्रशासनाकडून या बेशिस्त पार्किंग संदर्भात योग्य अशी दखल घेतली जात नसल्यानं तहसील कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगतांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. फुलंब्रीसह गंगापूर तालुक्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी फुलंब्री येथे स्नेहभोजन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीसह गंगापूर तालुक्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे फुलंब्री येथील हाजी शमशुद्दीन शाह यांच्या वतीने हज यात्रेसाठी जाणाऱ्या हाजी हफरोज शाह, कैसर पटेल, अनिस शाह, सुभान पटेल आदींसह 14 यात्रेकरू 13 तारखेला हज यात्रेसाठी रवाना होणार आहे. या यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं तसंच सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवार रोजी करण्यात आलं होतं. यावेळी मुफ्ती कैसर शाह यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. हमारे लिए बड़ी सआदत का मौका है कि हमारे इलाके से और शहर से एक बड़ी तादाद अल्लाह के घर के दीदार के लिए रवाना हो रही है. हम अल्लाह के दरबार में इसकी इल्तिजा करते हैं कि अल्लाह ताला इस सआदत से हम लोगों को भी नवाजे. हज एक मुबारक सफ़र है. हज यात्रा एक शुभ यात्रा है जहाँ जाने के बाद इंसान अपने साबिक़ा पिछले गुनाहों से पाक व साफ होकर आता है. अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमान है. या प्रसंगी मुफ्ती जरीफ सय्यद अकबर, हाजी शमशुद्दीन शाह, हाजी फिरोज शाह, मंसूर शाह, जाकिर चिश्ती, याकूब शाह, अजिम शाह, मोबिन पाशा, सलीम पठाण, सलीम पटेल, कासम शाह, अनिस शाह, करीम शाह, इस्माईल खान आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. औरंगाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातील पाल येथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे भाविक दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर अतिप्राचीन असून या ठिकाणी 12ही महिने भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मात्र श्रावण मास म्हटला की या ठिकाणी यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. फार वर्षापूर्वी घनदाट जंगल होतं व त्यावेळी फक्त शिवाची पिंड होती. सिद्ध महर्षी नामक एक तपस्वी या ठिकाणी सेवाभक्ती करायचे. सिद्ध महर्षीच्या मनात काशीत जाऊन गंगेचं पाणी आणून भगवान शिवांचा अभिषेक करायची इच्छा होती. परंतु काशीचं अंतर खूप असल्यामुळं ते शक्य झालं नाही. या चिंतेमध्ये महर्षी झुरत असतानाच एके दिवशी सिद्ध ऋषींना निद्रा अवस्थेमध्ये भगवान शंकराने दृष्टांत दिला की ज्या चिंतेत झुरतो आहे ती गंगा तर तुझ्याजवळ असलेल्या या कोरड्या विहिरीत आहे. सिद्ध ऋषी निद्रावस्थेतून जागी होताच त्यांना नागविहिरीतून पाणी ओसंडून वाहताना दिसलं. म्हणून आजही विहीर नागविहीर म्हणून प्रसिद्ध आहे. सिद्ध ऋषींच्या तपश्चर्यानं या मंदिराला सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या परिसरामध्ये गणपती मंदिर, संतोषी माता मंदिर, जानकीराम महाराज समाधी मंदिर सुद्धा आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथील शेतकरी सखाराम मोरे यांनी आपल्या शेतामध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना केली असून या निमित्त सोमवार रोजी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथील प्रगतशील शेतकरी सखाराम विठोबा मोरे यांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपल्या शेतामध्ये स्वखर्चातून महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे. घाटनांदरा येथून जवळच असलेल्या मळा शिवारामध्ये येथील प्रगतशील शेतकरी सखाराम विठोबा मोरे यांची शेत जमीन आहे. या आपल्या शेतामध्ये दैनंदिन देवदर्शन करण्यासाठी एखादं मंदिर असावं अशी त्यांची इच्छा होती.
याबाबत त्यांनी त्यांचे गुरु 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की तुमच्या शेतामध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना करा व त्यांचा गुरु उपदेश साक्षात देवाचा आदेश असं मानून श्रावण मास महिन्याच्या पर्वकालावर त्यांनी महादेवाच्या पिंडीची शुक्रवार रोजी शेतामध्ये स्थापना केली आहे। बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं। प्रथम बुधवार रोजी महादेवाच्या पिंडीची गावामधून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या कुमारिकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली, तर मिरवणुकीमध्ये महिला भगिनींनी पाऊले फुगड्या खेळून मिरवणुकीमध्ये रंगत आणली। यावेळी महिलांनी ठिकठिकाणी महादेवाच्या पिंडीचं हळदी कुंकू वाहून पूजन करून दर्शन घेतलं। शिवभक्तांनी केलेल्या हर हर महादेवच्या जयजयकारानं घाटनांद्रा नगरी दणाणून गेली होती। शिवनामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। मिरवणूक संपूर्ण गाव प्रदक्षिणा करून आल्यावर मिरवणुकीचं प्रस्थान स्थापनास्थळी करण्यात आलं। या ठिकाणी आल्यावर प्रथम महादेवाच्या पिंडीचं पंचामृताने स्नानविधी करून महापूजा करण्यात आली। तर 3 दिवस नाशिक येथील वेदमूर्ती सूर्यकांत शास्त्री पिंपळे, चंद्रकांत शास्त्री पिंपळे, सोमकांत शास्त्री पिंपळे व संजय शास्त्री जोशी या ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये 5 यजमान बंधू सपत्निक मातृका पूजन, षोडशी पूजन, गणेश पुण्यह वाचन, भद्रामंडल पूजन, नवग्रह पूजन, योगिनी पूजन, होम हवन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शुक्रवार रोजी महादेवाच्या पिंडीची स्थापना केल्यावर या तीर्थक्षेत्राचं ओंकारेश्वर असं नामकरण करण्यात आलं। या सर्व धार्मिक विधी रितसर पार पडल्यानंतर पूर्णाहुतीने होम हवन यज्ञाची सांगता करण्यात आली। त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये महादेव शिव पार्वतीचा विवाहही लावण्यात आला। शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाल्यानंतर सखाराम मोरे यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती नर्मदा मोरे यांनी 16 सोमवारच्या व्रताचं उद्यापन देखील यावेळी करण्यात येऊन त्यांनी 16 सुवासिनी महिलांची ओटी भरली आणि सर्व विधी संपन्न झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत ओंकारेश्वराची महाआरती करण्यात आली। त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्यात आली आणि सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी शेत परिसरामध्ये महाप्रसादाचाही लाभ घेतला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शेषराव मोरे, विलास मोरे, तेजराव मोरे, संतोष मोरे, अतुल मोरे, अण्णा मोरे, रघुनाथ मोरे, संतोष मालोदे, शिवाजी मोरे, शेनफोड मोरे, गजानन शिंदे, धनराज मोरे, राम मोरे, बालू मोरे व शेत परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। 31 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने ठिकठिकाणी बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी, मुदत वाढवून मिळावी अनेक ठिकाणी करण्यात आली मागणी। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने घेतला पुढाकार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन। सिल्लोड येथील तहसील कार्यालय परिसर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या विळख्यात, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। आणि फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार।